शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ची ई-केवायसी साठी आता हे 3 महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत. या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण अपडेट बघूया आणि त्यासाठी जी वेबसाईट आहे ते सुद्धा आपण कालच सांगितले आहे की flrs.maharashtra.gov.in यामध्ये 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे 4 टॅब देण्यात आले आहेत. बँक डेटा अपलोड ज्यामध्ये ॲक्सेस लोन वेव्हिअर पोर्टल आणि इन्सेंटिव्ह पोर्टल आहे. हे पूर्ण काम बँका करणार आहेत, आपल्याला इकडे काही करायचं नाही. आणि त्यानंतर एक्सक्लुजन फॉर्मॅट आहे आणि ई-केवायसी प्रक्रियेसाठी इथं जो टॅब आहे व ग्रीव्हन्स आहे. आता ही ई-केवायसी प्रक्रिया करतानाच तुम्हाला हे 3 महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन जावं लागणार आहे. अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे कर्ज खात्याची रक्कम चुकीची दाखवत असल्यास तर काय करायचं आहे हे सुद्धा आपण लगेच अपडेट बघूया. पण त्याआधी आपल्या योजनायात्रा चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतकरी कर्जमाफी योजना असो किंवा सरकारी अपडेट्स असू द्या, आपल्या योजनायात्रा चॅनलच्या माध्यमातून 100% तुम्हाला खात्रीशीर अपडेट दिली जाते. तर तुम्ही ही यादी बघू शकता ज्यामध्ये मी नाव कट केलेलं आहे. त्या यादीमध्ये पूर्णपणे विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. आता हा आहे तो खूप महत्त्वाचा आहे विशिष्ट क्रमांक. ते असल्यानंतरच तुम्हाला काय करता येणार आहे, केवायसी प्रक्रिया करता येणार आहे. आता ही केवायसी केल्यानंतर 31 जुलैपर्यंत जी रक्कम आहे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तुम्ही बघू शकता इकडे जी विशिष्ट क्रमांक आहे त्यानंतर आधार क्रमांक देण्यात आला आहे, बँकेचे नाव देण्यात आलं आहे, शाखा देण्यात आला आहे. ही जिल्हा अहिल्यानगर, तालुका राहुरी, गाव वाघाचा आखाडा. यादी क्रमांक 2 आलेला आहे व ही उशिरा यादी आली आहे. खूप रात्री उशिरा 24 तारखेला आलेली यादी आहे. त्यानंतर कर्ज खाते क्रमांक सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यानंतर थकबाकीची रक्कम आहे आणि मोबाईल क्रमांक देखील तुम्हाला देता येणार आहे, इथं दिलेली आहे. तर आता जी कर्जदार आहेत, जे शेतकरी बांधव पात्र आहेत, ज्यांचे नावं यादीमध्ये आले आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे तो म्हणजेच की जी कर्ज खात्याची रक्कम चुकीची दाखवत आहे. अनेक शेतकरी बांधवांना काय की कर्ज खात्याची रक्कम एक आहे व जी रक्कम आहे इथं देण्यात आलेली ती रक्कम चुकीची, थकबाकीची रक्कम आहे ती चुकीची दाखवत आहे. मग आम्ही काय करायचं आहे, तर या संदर्भात तुम्हाला एक ग्रीव्हन्स म्हणून इथे बघू शकता, ग्रीव्हन्स लिस्ट ऑर रिपोर्ट देण्यात आलेला आहे. तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता हे पूर्णपणे लॉग इनची प्रक्रिया कुठं करता येणार आहे आपण लगेच बघूया, कारण लॉग इन केल्यानंतर ही लॉग इन आपल्याला मोबाईलवरून करता येणार आहे का, तर नाही. तुम्हाला सीएससी केंद्र किंवा आपले सरकारी सेवा केंद्र आहे तिथे जाऊन किंवा तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊनच ही प्रक्रिया करावी लागणार आहे. पण त्याआधी आता कागदपत्रे, 3 महत्त्वाचे कागदपत्रे, फक्त आधार कार्ड लागणार आहे का, तर नाही. यासाठी सांगितलेलं आहे तुम्हाला जी काही लिस्ट आहे यामध्येच महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे बघा. कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी यादी आली आहे व यासाठी जे काही सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली यादीचं नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन खालील कागदपत्रे द्यायची आहेत. मग यामध्ये आधार कार्ड आहे, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक सुद्धा लागणार आहे व यादीत तुमच्या नावापुढे जे नमूद केलेले विशिष्ट क्रमांक आहे ते तुम्हाला स्वतंत्रपणे लिहून सोबत आणावा असं सुद्धा सांगितलेलं आहे. हे महत्त्वाचे 3 कागदपत्रे घेऊन जायचं आहे व महत्त्वाचं म्हणजे केवायसी करताना तुम्ही स्वतः तिथं लागणार आहे. ऑनलाईन किंवा म्हणजे असं नाही मोबाईलवरून होणार असं नाही, तुम्हाला स्वतः तिथं तुम्ही लागणार आहे. त्यामुळं जी शेतकरी बांधवांना कर्जमाफी आलेली आहे, ज्या शेतकरी बांधवांची नावं यादीमध्ये आलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, केवायसी प्रक्रिया करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन खालील कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, कर्ज खात्याचे, बचत खात्याचे पासबुक आणि हे विशिष्ट क्रमांक घेऊन जायचं आहे. प्रत्येकाला वेगवेगळे विशिष्ट क्रमांक देण्यात आले आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येकाचे ते वेगवेगळे थकबाकीची रक्कम सुद्धा देण्यात आली आहे. कोणाचे 1,10,000 आहे, 1,44,000 आहे, 31,702 आहे, असे वेगवेगळे रक्कम देखील देण्यात आला आहे. चुकलं असेल तर काय करायचं आहे, ग्रीव्हन्ससाठी तर लॉग इन करायचं. आता ही लॉग इन प्रक्रिया कशी करायची आहे लगेच बघूया आपण. तर यासाठी आपले सरकार सेवा केंद्राची जी वेबसाईट आहे त्यावरती लॉग इन करा, ज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा एक वेगळा टॅब देण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे एक विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर देण्यात आला आहे. तुम्ही तिथे विशिष्ट क्रमांक घेऊन जायचा आहे. तुमचं जे आपण सांगितलेलं की विशिष्ट क्रमांक असणार आहे ते टाकायचं आहे किंवा तुमचा जो आधार नंबर असणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांचे ज्या यादीमध्ये नाव आलं आहे ते सुद्धा टाकलं तर चालणार आहे. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे हे 17 लाख शेतकरी बांधवांचे नावं आलं आहे, ज्यामध्ये 13 कोटीची इथं निधी देखील जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही ई-केवायसी केल्यानंतरच तुम्हाला काय असणार आहे, पूर्णपणे माहिती म्हणजे जे पैसे असणार आहे रक्कम जमा होणार. अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर आता इथं सगळी माहिती येणार आहे बघा. लोन अमाऊंट आहे, तुमचं नाव आहे, त्यानंतर लोन अमाऊंट ॲक्सेप्टेबल किती झालेलं आहे किंवा ही सगळी माहिती तुम्हाला इथं दिसणार आहे. म्हणजे तुमचं नाव काय आहे, तुमचा क्रमांक काय असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला थकबाकी किती आहे, तुम्ही लोन किती घेतलेलं आहे, ही सगळी माहिती इथे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आता जे काही ई-केवायसी करताना जसं मी म्हटलं की शेतकरी बांधव तिथे स्वतः लागणार आहे. म्हणजे असं नाही चालणार की तुम्ही
दुसऱ्या कोणाला तर पाठवलं आणि असं काय, तसं नाही होणार आहे. पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे, कागदपत्रे घेऊन जायचं आहे. हे कागदपत्रे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करून ही संपूर्ण KYCची प्रक्रिया बायोमेट्रिकद्वारे करून घ्यायचं आहे. तर अशी ही इम्पॉर्टंट KYC आहे. KYC केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे व 13 कोटी निधी आहे ते सुद्धा वितरित करण्यात आलेलं आहे. ही पूर्णपणे जो टॅब ओपन झाल्यानंतर आता हे मोबाईलवरती ॲक्सेस होणार आहे का, तर नाही, बिलकुल नाही, मोबाईलवरती ॲक्सेस होणार नाही. CSC केंद्र म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँक खाते असणार आहे, तिथेच तुम्हाला हे पूर्णपणे ॲक्सेस करता येणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात 100% खात्रीशीर अपडेट मिळेल. तुमची रक्कम तुमच्या खात्यामध्ये विना कोणत्या प्रॉब्लेमशिवाय जमा होतील. आणि अशाच पुढील अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा चॅनलला व पेजला लगेच सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.